सुरुवातीच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पण त्यानंतर काही दिवसामध्येच पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पाण्याने अ, उघडीप केल्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये शेतीची कामे वेगाने चालू आहेत. त्याच पद्धतीने आपण पाहतोय ह्या शेतामध्ये आज सोयाबीन जे आहे ते फवारणी केल्या जात आहे. आणि काही भागामध्ये महिला देखील सोयाबीन आणि कापसाला निंदणी आणि खत घालण्याचे काम चालू आहे. यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणामध्ये का असेना आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण तरीही ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहिजे होती, ती कमतरता न झाल्यामुळे काही भागामध्ये आणि शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आजही नदी नाले आणि काही लघु पाटबंधारे आणि तळे जे आहेत ते कोरडेच आहेत. पण आज शेतकऱ्यांना येणाऱ्या पिकासाठी मुबलक पाण्याची गरज आहे. ते एकदा पडलं म्हणजे शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये आणखी भर पडेल. त्यामुळे आज जिल्ह्यामध्ये सगळीकडे शेतीची कामे वेगाने चालू असल्याचे आपल्याला दिसत आहे. आज आपण पाहतोय पाठीमागे आता ह्या ठिकाणी सोयाबीनला फवारणी चालू आहे आणि अशाच पद्धतीने जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शेतीची कामे वेगाने चालू आहेत. मी विष्णू सायगुंडे, LS मराठी, परभणी.